गावामध्ये जायचा आणि म्हणायचा पोपट घ्या पोपट, छान छान पोपट असं म्हणत म्हणत तो जायचा आणि तो पोपट घ्या घ्या म्हणत जायचा. आणि मग एक दिवशी त्याने पाडी पोपट पकडले आणि दोन्ही पण जुलवा पोपट आहे. आणि मग तो परत गावामध्ये गेला आणि पोपट विकायला लागला. पोपट घ्या पोपट, छान छान पोपट. मग एका साधूने पोपट घेतला आणि पुढे जाऊन मग एका कसाने पोपट घेतला आणि मग एका कसाने घेतला आणि मग 2 एक दिवसांनी परत त्या गावामध्ये आला. त्याला तहान लागली आणि त्याला तहान लागल्यावर मग त्याला आठवले की आपण इथं साधूला पोपट दिलाय. आणि मग तो साधू जो जातो तर पोपट म्हणतो या बसा, चहा घ्या, पाणी प्या, आराम करा. मग त्याच्या डोळ्यामधून अश्रू निघतात आणि तो म्हणतो महाराज की माझाच पोपट आहे का? मग तो साधू म्हणाला हो तुमचाच पोपट आहे. आणि मग तो पाणी पितो आणि पुढे जातो आणि मग तो परत 1-2 तास असा घुमतो आणि मग त्याला परत तहान लागते. आणि मग तो कसाच्या घरी जातो पण तरी दुकान होतं आणि त्या दुकानावर पोपट थांबलेला होता. तो पोपटाचा गेला आणि तो पोपट म्हणतो कातो चिरो भाजो फेक दो साली को असं म्हणायचा. आणि महाराज मग तो घरी गेला. घरी गेल्यावर तो त्याच्या बायकोला म्हणाला की आपले 2 मुलं कुठे जाता, शाळेत जाता की कुठे बाहेर जाता, त्यांच्यावर लक्ष दो आणि ते फोनामध्ये काय पाहता काय त्यांच्यावर लक्ष दो असं सांगता महाराज. आणि मग त्याची बायको म्हणते अहो काय झालं सांगा. मग तो सांगतो की मी ना 2 जुलवा पोपट दोघं पण भाऊ होते आणि मी एक साधूला दिला आणि एक कसाला दिला. जो साधूच्या संघटित गेला ते चांगलं झालं आणि जो वाईटाच्या संघटित गेला त्याचं वाईट झालं. माझा दृष्टांत समोर सिद्धांत असा आहे की म्हणून मार्गगती जो संतांच्या संगतीमध्ये जातो त्याचं चांगलं होते. आणि महाराज माझा दृष्टांत दोघं पण जुलवा होते. एका आईच्याच पोटी त्यांचा जन्म झाला होता पण एक चांगल्याच्या संगतीमध्ये गेला, एक वाईटाच्या संगतीत गेला. एक जो चांगल्याच्या संगतीत गेला त्याचं चांगलं झालं आणि जो वाईटाच्या गेला त्याचं वाईट झालं. विठ्ठल विठ्ठल करत नाही. पशु पक्षी काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्य भोग भोगती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य काही माहीत नसते. गाढव काही कीर्तनाला येत नाही, बैल काही कीर्तनाला येत नाही. मग तुम्हीच ठरवा कीर्तनाला कोण येते. महाराज संत भगवान परमात्मा आणि स्वर्गातले देव म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकी जायचंय. संत भगवान